देवेंद्र फडणवीस सारखा असला कुठं माणूस असतो? ही प्रक्रिया आहे. मग आम्ही समजा नाही भरले बा दोघा तिघांनी तर मग द्या टाकून मधी. ही रितसर आहे. उठलं सुटलं अटक वारंट करा अटक. पेंड आहे का? आम्ही सन्मान करतो मग तुम्ही कसं वागणार का? काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा, काढा ते गबाळ बघा, चालून देत नाही ते मनासारखा कारभार. तेच महाराष्ट्रात सुरू केलं का देवेंद्र फडणवीसनी? कोर्ट चालून द्यायना, गोरगरीबाला चालून द्यायना, कोणाला मध्ये घेतो. मराठीत लोक संपितो का? ते विनोद तावडेंना तसंच केलं, ते अशोक चव्हाणला तसंच केलं, ते अजित पवारला तसंच केलं, एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं, कितीतरी ते कुटे ग्रुप आहे त्याला तसंच केलं, ते निलंगेकर आहे त्याला तसंच केलं, ते आवश्याचा आहे त्याला तसंच करतो, ते राणा जगदीशी आहे त्याला तसंच करतो, छत्रपती घराण्याला म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन, असे किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन. कितीक जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं. कितीक दाखवायचं रे, कितीक दाखवायचं धमकून आणलेलं तो. अरे काय सरकार चालितो आणि काय तूच करा हुकुमशाह असा. तुला ना तो जर नाही ना मान काय तो नाही बारगाड मोडत तिथून पुढं. हो तुला ना वस्ताद मीच आहे फक्त. तुला वस्ताद मीच आहे. तू कितीक मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलंय ना याच्यात. अरे काय चालवता राव तुम्ही, काय नाही चालवी तुम्हाला कळत सुद्धा नाही. तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणायला, तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला, तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागलात. तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येते अभिजित पाटील का त्याला एका रात्रीत उडीलं, थोरातला तुम्हीच उडीलं, विखेंना तुम्हीच उडीलं. किती लोक दाखवा तुम्हाला कटाळा यायला लागला मला लोक सांगू सांगू. इतका बधीर डोके चालवणारा माणूस असावं ते. अनिल देशमुखाचं तसंच केलं. तुम्ही जातं बघाना, तुम्ही पातं बघाना, तुम्ही कोणाला धोसूनच आत घ्यायला लागलात. काय आहे तुमचं हे? कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही? म्हणजे मराठ्यांचे मोठमोठे घराणे संपवायचे, मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं व्हायचे. कितीक तरी पुण्यातले असे घराणे ते बळच ओढलेत. ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाले घराणे ती अशीच ओढली दादागिरीनेत. थोरात अशीच ओढली. कित्येक तरी ते थोरात येत मोहिते ते बी असेच ओढले कामान धामाचं. नगरची कंपनी ओढली अशीच, संभाजीनगरचं असंच, ते भावना गवळीचं तसंच. म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं. ते लातूर नांदेडचं तसंच, हिंगोलीचं हेच. तुम्ही मला जिल्हा दाखवा राव. हे का माणूस आहे का? त्या बीडच्या भाजपच्या नेत्याचा तसा दिदरा करून ठेवला. त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच पार पायाखाली चिंगरलं होतं. आता ह्या मराठ्याच्या एकमेकाला विरोध का व्हाय ना, पण त्यामुळं तरी त्यांचं वनस फेटलाय. मी सत्यच बोलत असतो का बी नाही पटत त्यांच्या जातीला. मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का व्हाय ना थोडक्यात. आज त्यांचे पुन्हा योग आले. नाही येणे त्यांना संपिलं होतं, ज्याच्या बापानं भाजप वाढिलं त्याला संपिलं होतं येणे या देवेंद्र फडणवीसनी. मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हाय ना त्यांचा 10 वर्षाचा वनस तरी मिटला. असू द्या काय व्हायचं लागू द्या, आमचं त्यांचं लागायचं लागून द्या, पण सत्य ते हाई. इकडून मराठ्यांचं त्यांचे खोटे का आरोप व्हायनात मराठ्यावर असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं. हे डाव काय खेळतो राव फडणवीसची असलं. इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब? इतके नीचपणानं वागून आणि माझ्या संग वागायला. काय आहे ते काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा. आमचा तर भरायचा संबंधच नाही. ते पैसे मी जाहीर सांगतो मी भरीत नाही. माझ्याजवळ भरायला 1 रुपया बी नाही. मी जेलला जायला तयार. माझ्याजवळ 1 रुपया नाही. माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर. त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो आणि मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा. माझ्याजवळ घर आहे. त्या कोण आहे तो नाटकावाला त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून देतो. माझ्या वाटेल मी नाही देऊ शकत. माझं पैसेच नाहीत. मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला, कारण मग त्याच्यात हिस्साच नाही. तरी बी चल छत्रपतीसाठी आणि छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर एक प्लॉट आहे. ते जेवढ्या हजाराचा लाखाचा असेल ते उद्या सकाळी मी तो लिहून देतो. घे आणि तो पोरं चांगले कर. माझ्या पोराचं वाटलं होऊन ते कोण नाटकावाला आहे. पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका. माझ्याजवळ प्लॉट आहे. मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार. मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो उद्या सकाळी कुणीतरी या मला पैसे द्या. मी तुमच्या नावावर तो प्लॉट देतो लिहून. मी तिकडे गायरनात राहायला जातो. माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायरनात राहायला चला आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन द्या. काय आहे देवेंद्र फडणवीस मूर्खासारखं वागायला लागलात राव तुम्ही. माझा संबंध नसून सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं. फक्त एवढं झालं बा मा नाव फक्त
मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जेरीस आणायला? आणि काय बदनामी बरं त्याच्यात? हा मी जर डाके टाकले असते, बलात्कार खुनं केली असते तर मग ठीक होतं बा, मग बदनामी. त्यात काय बदनामी? छत्रपतीचं नाटक दाखल आणि त्याच्यात तोटा आला. आता आला का डोक्यात दगड घाल तू? मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं? नुसते अमित शहाचे मोठमोठाले धर्माधिकारी साहेबांसारखे मोठमोठाले कार्यक्रम घ्यायचे, 5-5 लोक त्यात मारायचे, ते पैसे भरायले का फक्त? हा, सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींच्या कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय? त्याला नाही जमत का तेवढं? काय जे 4-2 लाख असते ते भरायला लय अडचण आहे मोठी. सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला? सांस्कृतिक मंत्रालयानं आता कोणाकोणाचे पैसे भरले जातात पण तेच बघतो मी बी आता इथून मागचं. मला काढाच लागणार आहे ते आता. सांस्कृतिक मंत्रालय इथं मराठ्यासाठी नाही, छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी? जर एखादं समाजाचे पोरं, आणि पोरं होतो त्या टायमाला काही ज्ञान नव्हतं, फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं. हां, एखाद्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे, त्यांनी फुनगे लावून दिले असणारे आमच्या मागं. हो, नाटक त्याचं आहे ना, त्यांनी फुनगे लावून दिले. उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले काका त्याला दी सुटूक न लावून जरांगीच्या मागं. होऊ शकतं. म्हणजे मला काय म्हणायचं आता की कोर्टानं सन्मानानं, आम्ही जर कोर्टाचा सन्मान करतो, न्यायदेवतेचं पालन करतो, तर न्यायदेवतेचं हेच काम आहे. एकदा जामीन घेऊन आलाय ना, आता त्यांना सगळ्यांना बोलवणे किंवा ती केस चालवणे. 50-50 वर्ष केस चालते तो आमची लईच पटकून आली याच्या, जसं का 1000 करोड रुपये आहेत आमच्याकडं, लईच पटकून आली, लगेच बोर्डाव पळती लई ती आमची केस. 15 पायाची आहे का? गोम आहे का ती 15 पायाची? लई तुरु पळू राहिली. हां, आणि नेमकी त्याच्याच अंगावर चढती का ती आमची गोम? गृहमंत्री फडणवीसच्या, म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रातची, त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रातची. आमचीच कसं काय निघली पटकून? इतक्या केसेस नाहीत. आणखी काय बदनामी आहे त्याच्यात? चांगले राहील ना, चांगले राहील. सुखा समाधानाचे ढोल बाजे बडून भजे कुडाय खाऊन राहील. खूप चांगली राहील, चांगली परिस्थिती राहणार. तीच परिस्थिती करायची ना छगन भुजबळला ना देवेंद्र फडणवीसला राज्यात, तेच करायचं ना. माझं एवढंच म्हणणं आहे, प्लीज, मी आतून खूप माझ्या पोटात आग होती तरी मी तुमच्याशी बोलतो. प्लीज फक्त सगळं कळू द्या आता राज्याला, दाखवा. एवढी एकच केस आहे का 13-14 वर्षात कमी नाही आली? आताच का आली ही प्रश्न आहे. विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट सगळे देवेंद्र फडणवीसच्या हातात आहे. गृह म्हणजे सगळे राज्यातले पोलीस त्याच्या हातात आहेत. सांस्कृतिक मंत्रालय म्हणजे सगळं त्याच्या हातात आहे फडणवीसच्या. मला येणे असं ठरवलं आहे, माझा मराठा समाजाला सांगणं आहे, हे कुठंच गुटत नाही, हे पोरगं मॅनेज होत नाही, याला आमदार करा. आता नाही आमदार करायचं म्हणला का देव? ते लाड्या पांधाडी मिशाचा देव तो म्हणला ना आता, मी आमदारकी घे पण ये म्हणा, म्हणजे मॅनेज करते ती. मी कुठं जात नाही तरी पण मला आमदार नाही व्हायचं, पैसे नाही पाहिजे. मग यांनी काय आयडिया केली माझ्या मराठा समाजाला सांगणे, ह्या केसेसमध्ये चांगली तपासून बघा. सगळेजण ते FIR बी वाचा. मी 3 नंबरला होतो, 1 नंबरला नेलं आहे मला फडणवीसनी, 1 नंबरला केलं आहे मला, मग 3 नंबरचं 1 नंबरला नेलं. ती चांगला FIR वाचा माझ्या मराठा समाजानं. त्याच्यात त्यांनी चिरफाड बी केली आता मध्ये, म्हणजे खोटा नाटा बनेला दुसरा त्यांनी ह्या मागच्या 2-3 महिन्यात त्यांनी फडणवीसनेच बनायला सांगितलं आहे. मग त्याचं काही संबंध नाही, मग चेक नाही, मग बॉन्ड नाही, काही नाही. हा, इमानदारीनं सांगा तुम्ही भरतोच बुवा, इमानदारीने सांगा आम्ही इकडे भरलेले असून सुद्धा पुन्हा भरतो, काही हरकत नाही. छत्रपतीसाठी आम्ही आणखीन खड्ड्यात जायला तयार आहे. पण अटक करून मध्ये टाकायचा 8 तास फडणवीसला का? कोर्ट सांगू शकता ना तुम्ही हे भरा इतक्या दिवसात, तुम्हाला टप्पे पाडून दिलेत, नसता आम्ही तुम्हाला जेलला टाकून. हे पटतं की नाही? आता मीडिया सुद्धा चौथा आधारस्तंभ आहे या लोकशाहीत. डायरेक्ट मध्ये कशामुळं? कोर्ट राज्यातले सगळे फडणवीसच्या हातात आहेत म्हणून त्यो सांगन त्याच्या मागे यासाठी, त्यो सांगन त्याला यासाठी. ती दुसरी काय बीडी शिडी काय त्याला काय म्हणतात, ईडी. हा, मग तू सांगन तसं का? तू जर म्हणला वॉरंट कॅन्सल, शिडीचे वॉरंट कॅन्सल झालेत बरं का कितीक जण, काय ईडीचे कितीक तरी वॉरंट कॅन्सल झालेत बरं का, कितीक तरी मध्ये गेलेले आत आलेत, आत बाहेर आले. सॉरी, त्यातलं एक उदाहरण छगन भुजबळ.
अनिल देशमुख साहेब आहेत, म्हणजे बरेचसे आहेत असे आत गेलेले बाहेर आलेत. नवाब मलिक साहेब आहेत, त्यांचा खूप मोठा प्रताप आहे जणू, ते बाहेर आले. आणि आम्ही छत्रपतीचा इतिहास दाखवणार, आम्हाला जेलला टाकायचं? लुटलं का, कोणाचे पैसे बुडिले का? प्रत्यक्ष पैसे घेतले आणि ते वापस दिले नाही, असं आहे का? छत्रपतींचा इतिहास दाखवला, त्यात तोटा आला का? डोक्यात दगड घालतो, जेल. छत्रपतीचा इतिहास दाखवल्यामुळे जेल बघा. आणि आपण फडणवीस साहेबाला देवबाप्पा म्हणतो. खेड्यात म्हणे आत्ताही, देवबाप्पा जर रस्त्याने चालले आणि मराठा माणूस हिंदू माणूस जरी कोण चालला तेव्हा म्हणतो पाय पडू द्यावा, देवबाप्पा ते कोण म्हणतात कल्याण. आत्ता बी गावखेड्यात हे आयला बाकीचे देवबाप्पा इतके चांगले नाही कस, मग हा बघ परत म्हणते जातीवर आला. हे का खुनशी माणूस आहे हो? याचं ऐकलं तरच चांगलं, नाही तर जेलात जा. आता मी कुठं सापडा मराठा हो, मराठा बांधवांना मला सांग नाही म्हणून यांनी डायरेक्ट मग वॉरंट काढायला सुरुवात केली. मी जात नाही, ह्या वॉरंटाला जातच नाही. बरं करून त्याला काय करायचं ती? तुमची काय पेंट आहे का रे? कवा उठलं की वॉरंट काढी जा, नाही जात. इमानदारीने एकदा गेलो, मी इज्जत केली. देवेंद्र फडणवीसचं सांगून जर कोर्ट आणि पोलीस चालत असली तर मी जात नसतो, जाहीर सांगतो. जात नसतो. आणि देवेंद्र फडणवीसच्या पोलिसाला बी जात नसतो मी. कोर्टाचा सन्मान बस झाला करायचा. आता कोर्टाने बी नियमाने वागावं. देवेंद्र फडणवीसच ऐकून वागू नये, त्याच्या हातात कारभार आहे म्हणून मी जात नसतो. आणि मराठा समाजाला जाहीर सांगतो, आज देवेंद्र फडणवीसला मी कुठं गठत नाही म्हणून दरेकर सह ते मराठ्याचं हाईक नाही याच्यावर शंका आहे आता. ते आता तपासावर लागत. त्याच्यासह 10-15 जण आहेत, यांच्या हातात अभियान दिले, म्हणजे ट्रॅप जो मागवता तो हेवे. यांना काही कारण नसताना, माझी काही चूक नसताना सगळ्यांनी तो FIR वाचा. मी कोणाची फसवणूक केलेली नाही, तरी मला जेलला टाकायचं देवेंद्र फडणवीसने ठरवलंय. आणि हे अभियान हे 5-6 जण चालवतात, दरेकर हे आणखीन, आणि जेलला टाकणार. आज त्यांचेच लोक असते जुनून, ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला हसत तयार आहे. कारण मी बी ते छत्रपतीचं नाटक दाखवलेलं आहे. छत्रपतीसाठी मनोज जरांगे मरायला तयार. छत्रपती संभाजीराजांनी या हिंदुत्वासाठी आणि या मराठ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे. त्यांचं नाटक दाखवून जर मला आतमध्ये मरण येणार असलं फडणवीसच्या हातानं, तर मी आनंदानं मरण घ्यायला तयार आहे. माझ्या छत्रपती शंभूराजांनी हसत मरण पत्कारलेलं आहे, हसत. पण धर्म बदललेला नाही. त्याच खानदानाचे तेच मावळे आम्ही आहेत. फडणवीस झालं का नाही आता तैट घंट्यात वया टंटडा कुठंच जायला भेट नाही मनोज जरांगे, कुठंच. इतका बुद्धीनं बी तेज हे मनोज जरांगे. छत्रपतींचा इतका छळ केला आणि कुणी केला? फडणवीस साहेब. गोधड असलं तर टाका टकोऱ्यावरचं काढून बाजूला. आता छत्रपतींच्या मावळ्याचं रक्त आहे मनोज जरांगे. छत्रपतीचा इतिहास दाखवलेला आहे. छत्रपतींना धर्म बदलण्यासाठी मारण्यात आलं, बदलला नाही. या पृथ्वी तलावर आणि या विश्वात छत्रपती शंभूराजेंनी दाखवून दिलं, झुकत नसतो. तुकडे झाले तरी हरकत नाही, देहाचे तुकडे तुकडे झाले, पण माझा शंभूराजे एक कणभर मागे सरकले नाही. त्याच छत्रपतींचा इतिहास दाखवलेला आहे मी. किंवा माझ्या 2-3 जणांच्या मित्रांना आम्ही, येऊ दे मरण आणि तुझ्याच हाताने येऊ दे फडणवीस, हसत घेतो हसत. पण म्हणणार नाही फडणवीस साहेब तुमच्या पाय पडतो बा, ते केशीतून मला मागे घ्या बा, लय भेव वाटती, मला लय हागूट लागली, मला नको. मी आज जातो मरतो बी, पण छत्रपतींचा, ज्या शूर छत्रपतींचा मी इतिहास दाखवलेला आहे ना, त्या शूर छत्रपतींच्या नाटकासाठी मी मध्ये जायला तयार आहे. त्यांचं चरित्र मी दाखवलेलं आहे, त्यांचा इतिहास मी दाखवलेला आहे. काय वाईट नाही केलेलं मी नाही, आणि माझ्या सोबतीच्या 2-3 जणांना बी नाही. जेलला जायला तयार आहेत आणि मरायला तयार आहेत फडणवीस आम्ही. चल टाकमध्ये पण एक इंच जसे छत्रपती मागे सरकले नाही शंभूराजे, तसा मनोज जरांगे मागे सरकू शकत नाही. आणि आता जात नसतो मी त्या 2 तारखेच्या याला. आणि आता पैसे देत नसतो, आणि नाही बी माझ्याजवळ काय द्यायला घंट्या. माझ्याजवळ काय रे राहिले ये तेवढं एक गुंठा बरं ते
घर राहून दे माझ्या पोरायला. मी जेलात गेलो त्याने कुठं राहायचं? नदी राहतो वाळू त्यांना राहून तेवढं माझ्या घराचा पुरा वनवास झालेला आहे. तेवढं राहून चल जेलला येऊन तो पोलीस उद्या 2ला तरी कशाला? मी उद्याच्याला तयारी आहे. चल. मराठा समाजाला माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीसचा हे डाव आहेत दरेकरचे आणि त्यांच्या माध्यमातून हे मराठ्यांच्याच अवलादी आहेत का? ह्या हरामखोरावरती आता शंका यायला लागली. असले नीच कामं हे करायला लागले. आता सरळ सांगतो मराठा समाजाला, देवेंद्र फडणवीसला मी कुठंच गटलो नाही. त्याचं सरकार पडणार आहे. भाजपचं एक बी सीट येणार नाही राज्यात. याचेच मंत्री त्यालाच बैठकी घेऊन सांगत आहेत. म्हणून तेव्हा मला आता याच्यात गुताट ठरले आणि याच्यात मग हा काही दोष नाही. एका दिवसात लोक पैसे भरू शकतात, एका दिवसात ते पैसे, पण तरीही भरायचे नाहीत आपल्याला. मग आम्ही गेलो मागच्या केसेसला, त्याच टायमाला ते 4-5 जण होते, माझ्या पोटात नाही राहत. ते म्हणते आम्ही 1 मिनिटात हे पैसे भरतो. मला अजिबात नाही भरायचे. समाजाकडून घेऊन तर भरायचं नाही. समाज म्हणल्यावर तर एका दिवसात 1000 करोड भरील. मा दोषच नाही त्याच्यात, त्यामुळे भरायचेच नाही. मी आता मराठा समाजाला सांगतो, तुम्ही ते वाचून बघा. मा काही दोष नाही त्याच्यात. आणि इतिहास दाखिलेला हे दोष असन मा तर मला उद्या फाशी झाली तरी चालतं. मी शंभूराजेचा इतिहास दाखिलेला आहे, मला फाशी झाली तरी चालतं. तो जर माझा गुन्हा असेल तर तो माझा गुन्हा आहे. एकच मिनटं, माझं एवढंच मराठा समाजाला सांगणं आहे आता. देवेंद्र फडणवीस मला याच्यात गुंतणार आहे. पोलीस त्याच्या हातात आहेत, कोर्टाचं मंत्रालय सुद्धा त्याच्या हातात आहे. आणि तो गुंतविणार म्हणजे त्याला निवडणूक काढून निघून न्यायची कशी बी मला आत टाकून. मी तर असं आत जात नाही, याच्यात आत टाकायचं, आत मारायला बी लावायचं. माझी आता मराठा समाजाला विनंती, मी आत असो बाहेर असो, आज संधी आहे मला तुमच्या संग बोलायला. म्हणून इतक्या वेळ मीडियाला बोललो आणि मीडियाला मी एवढेच वेळेस विनंती केली, कधीच 10 महिन्यात केली नाही. पूर्ण दाखवा की मी आत गेलो, भाजपचं एक बी सीट नाही आलं पाहिजे. एक बी हा राज्यात ज्या जिथं आपला समाज नसेल तिथं सुद्धा एक बी नाही आला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा. ते उकांड्यावर मुतल्यावर छत्र्या कशा उगा त्यात कुत्र नसतं मुतत उकांड्यावर, तसं सुद्धा एक भीमोड झाला पाहिजे. पुरा एक नाही राहिलं पाहिजे, कुठे छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे. उकांड्यावर नाही, फाकांड्यावर नाही, कशावर नाही, कशावर. आणि भाजपातल्या मराठ्यांना माझी विनंती आहे, जात संपायला निघालेल्या पक्षासोबत राहा.